यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, अमाइन्स या चॅप्टर मधून हा आपण दुसरा व्हिडिओ आपल्या समोर आणत आहे। या व्हिडिओमध्ये साधारणपणे आपण फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्याचबरोबर बेसिसिटी ऑफ अमाइन्स हे दोन पॉइंट्स डिस्कस करणार आहोत की ज्यावर वेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे एक्झामिनेशन मध्ये विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण सुरू करूया। सर्वप्रथम फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स यामध्ये फर्स्ट पॉइंट जो असणार आहे तो नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस। इंटरमॉलिक्युलर याचा अर्थ बिटवीन टू मॉलिक्युल्स, मग हे दोन मॉलिक्युल सारखे असतील किंवा वेगळे असतील यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे तो कोणता आहे? तुम्हाला माहित आहे की इन अमाइन्स नाइट्रोजन इज अटॅच्ड टू हायड्रोजन, सो देयर इज अ ability to form hydrogen bond because the electron negativity difference between nitrogen and hydrogen is इथं तुमच्या लक्षात येईल की इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी मध्ये फरक आहे आणि त्यामुळे NH bond is a polar bond. So this NH bond has the ability to form hydrogen bond. मग हा हायड्रोजन बॉन्ड त्याच मॉलिक्यूल बरोबर किंवा तशाच दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर तो तयार करू शकतो। फळ्याकडे जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइनची स्ट्रक्चर्स दाखवलेले आहेत आणि प्रायमरी अमाइन्स काय करतात तसंच दुसऱ्या प्रायमरी अमाइन बरोबर हायड्रोजन बॉन्ड हे तयार करतात। म्हणजे दोन नायट्रोजन ॲटम्स, दिस टू नायट्रोजन ॲटम्स आर जॉइंड बाय हायड्रोजन। म्हणजे हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय हे यापूर्वी आपण एक्सप्लेन केलेला आहे आणि त्यामुळं ते तुम्हाला माहित आहे, गृहीत धरूनच आपण तो विचार करत आहोत। त्यामुळे हायड्रोजन बॉन्ड हे तुम्हाला प्रायमरी अमाइन्स मध्ये पाहायला मिळेल आणि सेकंडरी अमाइन्स मध्ये, बिकॉज नायट्रोजन इज अटॅच्ड टू हायड्रोजन्स। म्हणजे प्रायमरी अमाइन्स आणि सेकंडरी अमाइन्स कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड, बट इन टर्शियरी अमाइन्स they do not form hydrogen bond because there is no hydrogen attached to nitrogen. आणि त्यामध्ये मग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस क्वेश्चन मार्क असणारा आहे। म्हणजे या पद्धतीनं पहिल्यांदा नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचा विचार जर केला तर हायड्रोजन बॉन्ड हा त्या प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो। सेकंड प्रॉपर्टी असणार आहे ते फिजिकल स्टेट ऑफ अमाइन्स, मग ते अलिफॅटिक असतील किंवा एरोमॅटिक असणारे आहेत। लोअर अमाइन जे असणार आहेत पर्टिक्युलरली दे आर गॅसेस, दे आर हॅव्हिंग फिशी स्मेल और ओडर। द मिडल अमाइन्स दे आर फाउंड टू बी लिक्विड एट रूम टेम्परेचर व्हाईल हायर आर फाउंड टू बी सॉलिड्स। म्हणजे हा फरक असणारा आहे। अँड इन केस ऑफ एरोमॅटिक अमाइन्स, फॉर एक्झाम्पल टेक ॲनिलीन, इट इज अ कलरलेस लिक्विड बट व्हेन it is exposed to air, it undergoes air oxidation to form a yellow colored liquid. म्हणजे there is a change in color, कलर मध्ये चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे these are the physical properties. Next one is a boiling point which is very important. Generally one multiple choice question or very short answer may be asked in the examination. साधारणपणे बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इक्वल्स द ॲटमॉस्फियर फॉलो द सिंपल ट्रेंड और पैटर्न बिकॉज different number of alkyl groups are attached to nitrogen which affect the basicity of nitrogen because they increase the electron density on nitrogen. म्हणजे because all alkyl groups act as electron releasing or electron donating, so they exhibit a positive inductive effect as they increase the electron density on nitrogen atom. So lone pair of electron which is present over nitrogen is easily available for the protonation or formation of bond with other species किंवा इलेक्ट्रॉन डेफिशिएंट स्पेसिस आपण म्हणूया। म्हणजे जितके अल्काइल ग्रुपची संख्या जास्त
तितकं इलेक्ट्रॉन पेअर लवकर उपलब्ध होणारी आहे. मग त्यांची ऑर्डर जर ठरवायची असेल प्रायमरी सेकंडरी टर्शरीची, तर ॲज द नंबर ऑफ अल्काइल ग्रुप इन्क्रीजेस द बेसिसिटी ऑफ अमाइन्स इन्क्रीजेस असं आपण म्हणतो इन गॅस फेज. तर सगळ्यात रिएक्टिव्हिटी बेसिक कॅरेक्टर कुणाचा असेल, टर्शरी अमाइन, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर प्रायमरी असणार आहे. हे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. स्टेरिक इफेक्टच्या बाबतीमध्ये काय पहा, स्टेरिक इफेक्टच्या बाबतीमध्ये टर्शरी अमाइनचं स्ट्रक्चर बघा. नायट्रोजन इज अटॅच टू 3 अल्काइल ग्रुप्स विच आर बल्की, सो द क्राउडी अल्काइल ग्रुप्स फॉर्म और कव्हर द नायट्रोजन atom. म्हणजे lone pair of electron is present on the nitrogen, but due to the crowdy group which cover the nitrogen atom from all sides, so this lone pair of electron is not so easily available for the protonation. आणि त्यामुळं जो इलेक्ट्रॉन पेअर काढून घेण्यासाठी किंवा घेण्यासाठी तिथं येणारा आहे तो त्याचा मार्ग अडवला जातो, ब्लॉक केला जातो. तो मार्ग किंवा पाथ जी असणार आहे ती काय केली जाते, ब्लॉक केली जाते. आणि त्यामुळं तिथं ती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इझिली उपलब्ध होणार नाही. त्यामुळं तिथं मोर स्टेरिक हिंड्रन्स असणार आहे आणि प्रायमरी अमाइन्स मध्ये लेस हिंडर्ड असणार आहे. त्यामुळं तिथं ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी बेसिसिटी ऑन द बेसिस ऑफ स्टेरिक इफेक्टचा विचार जर केला तर प्रायमरी अमाइन्स मोर बेसिक दॅन सेकंडरी अँड दॅन टर्शरी अशा पद्धतीची असणार आहे. म्हणजे दोन्हीची तुलना आपण केली पॉझिटिव्ह इफेक्ट आणि स्टेरिक इफेक्ट तर सेकंडरी अमाइन्स मध्ये आहे. त्यामुळे ऍक्च्युअल ऑर्डर जे असणार आहे ते सेकंडरी अमाइन्स आर फाउंड टू बी मोर बेसिक दॅन प्रायमरी अँड टर्शरी अमाइन्स. हे सॉल्वेशन इफेक्टच्या आधारे किंवा इंडक्टिव्ह इफेक्टच्या आधारे एक्सप्लेन करता येतं. थर्ड फॅक्टर इज द सॉल्वेशन इफेक्ट. आपण पाहिलेला आहे, याचं एक्सप्लेनेशन अगोदरच आपण दिलेलं आहे. सॉल्वेशन इफेक्ट म्हणजे प्रायमरी अमाइन्स मध्ये जो कॉन्जुगेटेड ऍसिड त्याचा तयार झालेला असणार आहे त्याने 3 हायड्रोजन बॉन्ड्स तयार केल्यामुळे त्याची एनर्जी ही सगळ्यात कमी, कारण एनर्जी रिलीज तिथं जास्त असणार आहे त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी ही जास्त असणारी आहे. परंतु आर विच इज अटॅच टू नायट्रोजन डिटरमाइन द बेसिसिटी ऑफ अमाइन्स. फॉर एक्झाम्पल फळ्यावर जर बघितलं तर मिथाइल ग्रुप घेतला असेल तर त्याची ऑर्डर जी असणारी आहे बेसिसिटी ती पूर्ण वेगळी आहे. आणि इथाइल ग्रुप जर असेल तर सेकंडरी अमाइन्स दोन्हीकडे कॉमन पहिल्यांदा आहे, पण त्यानंतर मिथाइल ग्रुप जर असणार आहे तर CH3NH2 आहे, कारण तिथं सॉल्वेशन इफेक्ट विचारात घेतलाय. आणि इथाइल ग्रुप जर हायर अल्काइल ग्रुप जर असेल तर तिथं सेकंडरी अमाइन नंतर कोण येणार आहे तर तिथं टर्शरी अमाइन येतो आणि त्यानंतर मग सेकंडरी अमाइन येतो, कारण इथं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टचा विचार केलेला आहे. या पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल जी असणार आहे आयकॉन बेल ती प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओज हे तुम्हाला थेट मिळतील आणि आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.